नमस्कार, स्वागत आहे तुमचे प्रणय डेली जॉयमध्ये। आज आहे 19 फेब्रुवारी। तर सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि यांना मी येताना फुलं घेऊन आणायचे सांगितले होते, तर मग हे फुलं घेऊन आले होते। मग मी इथे ना महाराजांच्या फोटोसाठी हार बनवत होते, त्याचबरोबर मग 2-3 हार बनवून घेतले। ते कोणासाठी ते सांगतेच। तर मग हारही बनवून झाली होती। तर हा हार मी बनवला आता पप्पांच्या फोटोसाठी। आणि हे आहे आमचे विठ्ठल रुक्माई। कुठे झाला बाबा? काय झालं तुला? काय झालं? कुठे झाला भाऊ? हा, इथे ना प्रणय रडत होता, कारण की ना त्यानं पाय चप्पल नव्हती घातली आणि तसंच बाहेर पळत गेला होता। त्यामुळे मग खडा टोचला आणि तो रडत होता। त्यानंतर मग त्याला शांत करण्यासाठी मी त्याला सोनपापडी दिली। तोच तो खात होता। म्हणला आता तो खातोय तर आपण स्वयंपाकाची तयारी करूया। मग स्वयंपाक करायचा होता, त्यामुळेच मग मी इथं पनीरची भाजी काय बनवायची होती, त्यासाठी मी इथे 2 टोमॅटो घेतले आणि तेच मी इथे कट करत होते। त्यानंतर मग मी एक मोठा कांदा घेतला, तोही कापून घेतला आणि जास्त बारीकही नाही कापायचा, थोडा जाड कापून घ्यायचा आणि त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं। त्यानंतर 5-6 काजू घेतले, थोडेसे लसण पाकळे आणि अद्रकचा तुकडा, थोडी कोथिंबीर आणि ते घालून आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। इथे ना मी एक पाव पनीर घेतला आणि त्याला असं छोट्या पीसेसमध्ये काटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये त्याला थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं। त्यासाठीच मग मी इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये कट केलेले पनीरचे तुकडे टाकून घेतले आणि त्याला जास्त फ्राय नाही करायचं, थोडंसं नॉर्मल फ्राय करून घ्यायचं। आणि ते काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये आपण मिक्सरला काढलेला मसालाही टाकून द्यायचा आणि थोडंसं कलसल्यानंतर त्यामध्ये धने पावडर, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, पनीर मसाला, हळद टाकून व्यवस्थित कलसू द्यायचा। आता हा मसाला कलसतोय तोपर्यंत मला पुरीसाठीही पाणी गरम करायचं होतं। तर पाण्यामध्ये मी 2 छोटे चमचे साखर आणि थोडंसं मीठ टाकून पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर मसालाही कलसला होता, त्यामध्ये मग पाणी टाकून पनीरही टाकून घेतलं। त्यामध्ये नंतर कोथिंबीर, कसुरी मेथी आणि मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं साखरही टाकायची, त्याने भाजीला छान चव येते। इथे आता मला शेवयाची खीर बनवायची होती, त्यासाठीच मी इथे बारीक शेवया तुपामध्ये छान अशा भाजून घेतल्या आणि त्या काढल्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट तुपामध्ये भाजून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये दूध टाकायचं आणि दूध टाकल्यानंतर त्यामध्ये थोडीशी इलायची पावडर, साखर टाकून त्याला छान शिजू द्यायचं। तर तयार आहे आपली खीर। आणि आता पुरीसाठीही मी इथं 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि जे गरम करून घेतलेलं पाणी होतं तेही थंड झालं होतं, म्हणून मग पीठ भिजवते। पीठ जास्त पातळ करायचं नाही, थोडंसं घट्टच ठेवायचं, कारण मग पुऱ्या ह्या तेलकट बनत नाही। त्यामुळे मग मी इथे पीठही भिजवून घेत होते आणि आता पीठही भिजून झालं होतं। तर मग याला 15-20 मिनटं तसंच भिजवत ठेवायचं, त्यामुळे मग पुऱ्या जास्त नरमही होत नाही आणि कडकही होत नाही। बाहेरून क्रिस्पी आणि आतून नरम अशा पुऱ्या बनतात। आणि थोडंसं तेल लावून त्याला ठेवून द्यायचं। इथे ना मस्त अशी खीरही रेडी झाली होती आणि पनीरची भाजीही रेडी झाली होती। आणि आता मला मसाले भात बनवायचा होता, तर त्यासाठी मी ते कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये थोडेसे खडे मसाले, तमालपत्र हे आणि तिखट काही टाकायचं नव्हतं मला, कारण प्रणय तिखट खात नाही, त्यामुळे मग मी तिखट काही टाकलं नाही। आणि ते कलसल्यानंतर त्यात लगेच पाणी टाकायचं, मीठ घालायचं आणि पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये तांदूळ धुवून घालायचे आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या। आणि प्रणयलाही भूक लागली होती, त्यामुळे मग मी त्याच्यासाठी इथे ना गुळपोळी बनवली होती, तीच तो खात होता। आणि तो खातोय तर म्हणलं अगोदर आपण आपला राहिलेला स्वयंपाक करून घेऊया, म्हणून मग मी इथे ना परत किचनमध्ये आले होते आणि पुऱ्यांचं पीठही चांगल्या प्रकारे भिजलं होतं।
म्हणून मग मी इथे पुऱ्या लाटून घेत होते. आणि पुऱ्या तळायच्या अगोदर मी सगळ्या पुऱ्या अशा लाटून घेत असते आणि त्या ताटामध्ये ठेवून देत असते, कारण मग एकदा तेल गरम झालं की पुऱ्या तळून घेता येतात आणि टाईमही वाचतो आणि गॅसही वाचतो. मग अशा प्रकारे पुऱ्या लाटून घेतल्या आणि गॅसवर तेल ठेवलं कढईमध्ये गरम करायला आणि सगळ्या पुऱ्या अशा तळून घेतल्या. पुऱ्या केल्यानंतर मला अजून बरीच कामे होती. माझंही मला आवरायचं होतं आणि मुलांचंही आवरायचं होतं आणि महाराजांच्या फोटोसमोर मला अजून रांगोळीही काढायची होती. यामुळेच माझी सकाळ सकाळी एवढी धावपळ चालू होती. असो, माझ्या पुऱ्याही तळून झाल्या आणि मग मला आता विनयला आज जायचं होतं क्रिकेट क्लासला, कारण त्याची आज क्रिकेटची मॅच होती. त्यासाठीच तो इथे निघाला होता. चला तर मग आजचा व्लॉग इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.